आणखीन एक वास्तव मी तुमच्यासमोर मांडणार आहे, ते म्हणजे आंदोलन. मित्रांनो, ह्या आंदोलनाची सुरुवात ह्या भारतामध्ये, ह्या देशामध्ये कोणी केली? तर मोहनदास करमचंद गांधी यांनी. त्यांची अनेक आंदोलनं गाजलेली आहेत. नाहीतर आरोग्य बिघडेल, खाद्यपदार्थावरती तो झुरळ गेला तर गटारातला, नाल्यातला, त्या उकिरड्यावरचा. मग त्या उपाययोजना करणं आवश्यक आहे, त्यांचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे. आणि तो कसा? समूळ. आणि त्यासाठी वेट अँड वॉच, थांबा आणि पहा, श्रद्धा आणि सबर, हेच ते वास्तव आहे. लक्षात आलं का? तुम्हाला काय वाटते मित्रांनो? मी जे काही विचार मांडतोय, माझं मतं मांडतोय, ते तुम्हाला पटते आहेत का? तुमचे काय विचार असतील? तुम्ही आंदोलनाकडे कसं बघताय? कोणत्या नजरेने बघताय? समर्थन करताय की विरोध करताय? हे जरा कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि समर्थन करताय तर का करताय? आणि विरोध करताय तर का करताय? त्याचंही उत्तर द्या. उगाचच शिव्यागाळ करू नका. अपशब्दांचा वापर करून आपली लायकी दाखवू नका. एवढंच माझं म्हणणं आहे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझा विचार पटत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, आपण वास्तवावरच चर्चा करतोय. वास्तव काय आहे हे जगासमोर मांडतोय, समाजासमोर मांडतोय. आज आणखीन एक वास्तव मी तुमच्यासमोर मांडणार आहे, ते म्हणजे आंदोलन. मित्रांनो, ह्या आंदोलनाची सुरुवात ह्या भारतामध्ये, ह्या देशामध्ये कोणी केली? तर मोहनदास करमचंद गांधी यांनी. त्यांची अनेक आंदोलनं गाजलेली आहेत. सत्याचा आग्रह, सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह, असे अनेक नावाने प्रचलित झालेल्या आंदोलनं तुम्हाला माहिती आहेत. त्यांचं शेवटचं आंदोलन कुठलं असेल? तर भारतचं फाळणी झाली, भारताचं विभाजन झालं त्यावेळेला. त्यावेळी त्याने एक आंदोलन केलं होतं, एक उपोषण केलं होतं की ह्या भारताची फाळणी होऊ देणार नाही. मित्रांनो, हा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे, थोडंसं इतिहासात जाणं आवश्यक आहे. म्हणून ही गोष्ट मी तुमच्यासमोर मांडतोय. ते जे शेवटचं आंदोलन त्यांनी केलं, उपोषण केलं, जसं त्या सोनम वांगचुकने उपोषण केलं होतं, तसं त्याने एक उपोषण केलं होतं. ह्या देशाची फाळणी होऊ देणार नाही, दोन तुकडे होऊ देणार नाही, दोन शकलं होऊ देणार नाही. तसं झालं तर मी माझ्या देहाचा त्याग करेन, म्हणजे मृत्यूला सामोरं जाईल, असे त्यांचे उद्गार होते, असे त्यांचे विचार होते. पण मित्रांनो, त्या आंदोलनाची परिणिती कशामध्ये झाली का? मृत्यू झाला का? त्या मृत्यूला कवटाळलं का? नाही मित्रांनो. असे अनेक फेक आंदोलनं झाली. नरेंद्र मोदीजी म्हणाले तर आंदोलनजीवी, तशाच प्रकारचे हे आंदोलनजीवी आहेत. मग तुम्ही म्हणाल आंदोलनं होतात ते फक्त आंदोलनाच्या नावावरती जगणाऱ्या लोकांच्या मार्फत होतात का? नाही मित्रांनो. असे अनेक आंदोलनं आहेत, जे आंदोलनं वास्तवात झाली. त्याच्या मागे काहीतरी अजेंडा होता, काहीतरी विचारधारा होती, काहीतरी निर्माण करण्याची इच्छा होती, काहीतरी बदल घडवण्याची इच्छा होती. अशी अनेक आंदोलनं झाली. आता त्या आंदोलनामध्ये, म्हणजे जे वास्तविक आंदोलनं आहेत त्या आंदोलनांमध्ये आणि ह्या आंदोलनांमध्ये, कुठल्या आंदोलनजीवीच्या, परजीवींच्या आंदोलनांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आज आपण थोडंसं तेच समजून घेऊ. आता जे आंदोलन घडवलं जाते ते आंदोलन म्हणजे कुठलं? कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. त्या आंदोलनापर्यंत आपण थोडासा इतिहास आणि वर्तमान जाणून घेऊया. मित्रांनो, त्यावेळी मी म्हणालो तुम्हाला, या आंदोलनाचे जनक कोण आहेत? तर मोहनदास करमचंद गांधी. त्यांनी जे आंदोलन केलं, शेवटी अनेक आंदोलनं झाली, त्याच्यावरती आपण चर्चा करू. त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवू आपण वेगळा, सेपरेट. पण आज जे आपण चर्चा करतोय त्या आंदोलनाबाबत आपल्याला समजून घ्यायचं आहे, म्हणून एक उदाहरण दिलं मी. पण त्यांनी आपला देहत्याग केला का? नाही केला. त्यांच्या हयातीमध्येच त्यांच्या नजरेसमोरच त्या देशाची फाळणी झाली आणि त्यानंतर रक्ताची पहाट वाहिली. त्यावेळी त्या पाकिस्तानामधून हिंदू आलेत तर हिंदू जिवंत आले नाहीत, तर त्यांचे देह आले तिथे. मित्रांनो, ही परिणिती आहे आंदोलनाची, कारण हे आंदोलनजीवी आहेत. मित्रांनो, अनेक आंदोलनं झाली, म्हणजे ह्या आंदोलनजीवींच्या व्यतिरिक्त अनेक आंदोलनं झाली. ती आंदोलनं तुम्हाला किती माहिती आहेत? अशी कोणती आंदोलनं आहेत ती वास्तवात खरोखरच परिवर्तन आणण्यासाठी होती? खरोखरच त्याच्यातून काहीतरी निष्पन्न करायचं होतं, त्यांना अजेंडा होता, त्यांची एक विचारधारा होती. अशी आंदोलनं तुम्हाला माहिती आहेत का? आठवत आहेत का? किंवा ते आंदोलन करणारे तुम्हाला माहिती आहेत का?
नाही मित्रांनो, तुमच्या लक्षात नसणार, तुम्हाला ते माहीतसुद्धा नसणार. त्याचा मी उल्लेखसुद्धा आज करत नाही आहे मुद्दाम म्हणून. त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळा मी व्हिडिओ बनवेन. अशी आंदोलनं जाऊन तुम्ही त्या गुगलवरती जाऊन शोधा, इतिहासात जाऊन शोधा. अशी आंदोलनं झाली. त्या आंदोलनाला तुम्हाला असा प्रकाश झोत मिळाला नाही, त्याच्यावरती चर्चा झाली नाही, त्याची जाहिरातबाजी झाली नाही. कारण त्या आंदोलनातून, त्या वास्तविक आंदोलनातून असे काय ते आंदोलन या एका विषयावरती जगणारे परजीवी आहेत. म्हणजे आंदोलन करणारेच नव्हे तर त्याच्यावरती जगणारे सुद्धा परजीवी आहेत. त्यांनी त्याचा प्रचार प्रसार केलेला नाही, कारण त्याच्यातून त्यांना काही फायदा मिळणार नव्हता, मग देशी असो किंवा विदेशी असो. मित्रांनो, आता हे नुकतंच जे आंदोलन घडवलं जाते, उभं केलं गेलं आहे, या आंदोलनाचं देशी आणि विदेशी अशा काय प्रकारे प्रचार केला जातोय, प्रसार केला जातोय, हे सांगता सोय नाही आहे. मग ती सोशल मीडिया असो, ते सामाजिक माध्यमं असो, किंवा प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो. अगदी बुद्धिजीवीसुद्धा त्याच्यात उतरलेत, अनेक कलावंतसुद्धा उतरले, अनेक क्षेत्रातले बुद्धिजीवी उतरले आणि त्या बुद्धीचा ते आपलेचा तारा तोडत आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला ह्या अगोदरही बोललो होतो की सर्वात मोठा जो भ्रष्टाचार असतो ना, तो बुद्धी भ्रष्टाचार असतो. सर्वात मोठा बुद्धी भ्रष्टाचार. बाकी जे धनसंपत्तीचा भ्रष्टाचार असतो तो त्याच्यासमोर नगण्य आहे, कारण त्याचा जे परिणाम आहेत त्या धनसंपत्तीचा, जमीन जुमल्यांचा जो घपला होतो, भ्रष्टाचार होतो, त्याचे परिणाम काही लोकांपुरतेच मर्यादित राहतात. पण बुद्धी भ्रष्टाचार होतो ना, त्याने पूर्ण समाज काय होतो, ढवळून निघतो. समाजात एक वितुष्टता निर्माण होते, अनेक गट निर्माण होतात, दुखळी निर्माण होते, मनं दुखवली जातात आणि तो मनावरती होणारा घाव असतो आणि तो घाव कधीही बरा होत नाही. जखम बरी होते एखादी शरीराला झालेली, पण मनावरती बसलेला तो घाव बरा होत नाही. तो कधी नाही कधीतरी उफाळून बाहेर येतो. असे हे मनावर घाव घालणारे जे बुद्धिजीवी आहेत, बुद्धी भ्रष्टाचारी आहेत, ते अशा काही या आंदोलनाचं समर्थन करत आहेत, त्याच्यावरती चर्चा करत आहेत. तर नसरुद्दीन शाह काय सांगतोय, आम्ही बघून घेऊ म्हणून. म्हणजे तुम्ही विचार करा कुठल्या थराला गेलाय. म्हणजे ह्या अगोदर जी आंदोलनं झाली, त्या अगोदर झालेल्या आंदोलनामध्ये जे काय घडलं, त्या आंदोलकांवरती त्यांचे मृत्यू झालेत, जखमी झालेत, हे ते सगळे विसरले आहेत का? त्यांचं प्रमाण बघा. त्यावेळी झालेल्या त्या आंदोलनाला चिरडून टाकण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याच्यातून झालेले मृत्यू आणि त्याच्यातून झालेले जखमी, हे जर आपण प्रमाण बघायला गेलो आणि ती कृती, ते कार्य बघायला गेलो तर, आणि ह्यात वर्तमान सरकारने या आंदोलनाला रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नामध्ये जे काय घडलंय त्याची जर तुलना केली तर तुम्हाला लक्षात येईल हे काहीच नाही आहे. आता हे वर्तमान काळात जे सरकार ज्या प्रकारे ते आंदोलन असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील कशा काय हाताळतंय, त्यांची संवेदना किती महत्त्वाची आहे, संवेदनशील सरकार आहे असं तुम्हाला दिसून येईल. तुम्ही थोडा इतिहासात जा आणि त्या इतिहासातून ते आंदोलनं, तो इतिहास जरा बघा. त्यामध्ये अनेक नेतेसुद्धा लाठीकाठी खात होते. त्यावेळी जे आंदोलनं होत होते त्याच्यात नेतेसुद्धा लाठीकाठी खात होते. पण आता बघा, हे जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये हे जे काय सर्वसामान्य नेते, मोठे नेते पण नाही आहेत, अभिजित दिपके आहे का, किंवा त्याच्यासोबत असलेले त्याचे प्रवक्ते किंवा आणखीन कोण, त्यांनी कुठली लाठी खाल्ली का? त्यांनी आपल्या बुडावर कधी काय फटके खाल्लेत का? नाही खाल्ले. ते बरोबर सेफ झालेत. लक्षात आलं का? म्हणजे हे आंदोलक नाही आहेत, त्यांना परिवर्तन आणायचं नाही आहे, त्यांना फक्त माती भडकवायची आहे. परत तिथे जे आंदोलक आले होते त्या आंदोलकांची मानसिकता काय बघा. विषय कुठला आहे? नीट पेपरचा. विषय कुठला आहे? तर शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याचा. आणि इथे काय म्हणतात ते, आम्ही संसद उलटून टाकू, संसद उपटून टाकू. म्हणजे तुम्ही विचार करा, त्या नरेंद्र मोदीजीचा आम्ही प्राण घेऊ, जीव घेऊ, त्यांची हत्या करू. म्हणजे कुठपर्यंत त्यांची मानसिकता आहे. त्यांना परिवर्तन नको आहे, त्यांना फक्त काय करायचं आहे, अराजकता माजवायची, गुंडाराज करायचं आहे. ह्याच्यामागे नक्की काय आहे, ह्याच्यामागे उद्देश काय, उद्दिष्ट काय आहे हे जरा समजून घ्या. आता त्या मंचावरती उभं राहून एक महिला येते. आता मी त्यांचे उल्लेख नाही करत त्या व्यक्तींची, कारण ते उल्लेखनीय नाही आहेत. उल्लेख केला त्यांचा तर आपली जीभ खराब होईल. लक्षात आले का? आपली रचना खराब होईल, दूषित होईल. म्हणून त्यांच्या नावाचा सुद्धा मी उल्लेख नाही करत. ती महिला येते आणि म्हणते अल्लाह से
की सिवा दुसरी कोई नाही आहे, अल्लाह ही अल्लाह है, असं जे एक भजन म्हणते, एक एक गायन गाते. इथे आता अल्लाचा संबंध आला कुठे? 370 कलम जे रद्द केलेलं आहे, केराच्या टोपलीत टाकलेलं आहे, याला न्यायालयाने सुद्धा केराच्या टोपलीत टाकलेलं आहे. हा विषय संपुष्टात आलेला आहे. त्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली, तो परत लागू करण्याची चर्चा झाली. आता हा विषय कुठे नव्हतो परत तिथे एक व्यक्ती, एक महिला येते आणि काय म्हणते, काय आपली चर्चा म्हणते, काय आपले विचार म्हणते. तीच महिला या अगोदर काय म्हणते की काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नाही आहे, काश्मीरशी भारताशी काही लेणं देणं नाही आहे. ती महिला येऊन त्या मंचावरती आपल्याचे तारे तोडते, अशी महिला. आता एक स्टँडअप कॉमेडी करणारा तिथे कॉमेडियन येतो आणि रामाच्या आणि रामावरती आणि सीतेवरती अवाच्य भाषेत बोलतो. म्हणजे विचार करा, सीता आणि नीता असा तो उल्लेख करतो, अभद्र टिप्पणी करतो. RSS वरती, एका संघटनेवरती तुम्ही आरोप लावताय, ते आरोप तुम्ही सिद्ध नाही करत आहे. त्या RSSला उखडून टाकलं पाहिजे म्हणताय, पण का? कारण काय? असं RSSने काय केलं, असं काय देशाचं नुकसान केलं, हे तुम्ही सांगत नाहीये. नरेंद्र मोदीजींची हत्या करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, कारण काय? त्याच्यामागे उद्देश काय? मित्रांनो, ह्या काय सर्व गोष्टी बघितल्यानंतर परत आता तिथे जे आंदोलन घडलं जंतर मंतरवरून, ते मग संसदेकडे त्यांनी कूच केला आणि त्यानंतर जे काय घडलं तिथे दगडफेक झाली, त्या रक्षकांवरती त्यांनी जो हल्ला चढवला, ती आजूबाजूचे सार्वजनिक ज्या मालमत्ता आहे त्याची नासधूस करून तिथून दगड विटा काढून ते दगडफेक विटाफेक केली. मित्रांनो, ह्याला आंदोलन म्हणायचं का? तुम्हाला काय वाटते? हे वास्तविक आंदोलन आहे का? यांना खरोखर परिवर्तन आणायचं आहे का? यांना काहीतरी नाविन्य घडवायचं आहे का? हे खरोखर तिथे युवक होतेत का? बरेच जण तिथे येऊन जी काही भाषा बोलतायत गुटखा खाऊन, म्हणजे तो अशिक्षित आहे की सुशिक्षित आहे हेही समजत नाही. तो येऊन तिथे बरळतोय, सेनाच्या विरोधात बरळतोय, त्या रक्षकांच्या विरोधात बरळतोय. एकतर असा काय विद्यार्थी किंवा युवक, आता त्याला युवक म्हणावा विद्यार्थी म्हणावा तर हास्यास्पद होईल, तो आर्मीवरती, म्हणजे भारताच्या आर्मीवरती काय म्हणतोय, त्या आर्मीला काय म्हणतोय. म्हणजे तुम्ही विचार करा ना, हे तुम्ही बघितले सर्व, ते उच्चारायला सुद्धा माझी जीभ धजवत नाही आहे. आर्मीवरती तो बोलतोय, म्हणजे कितपर्यंत हे युवक आहेत का, हे सुज्ञ आहेत का, यांची सद्विवेक बुद्धी जागृत आहेत का? म्हणजे आपल्या देशाची जी सुरक्षा करणारी आर्मी आहे त्यांनाही त्यांनी सोडलं नाही. म्हणजे बघा, हे भविष्य आहे का ह्या देशाचं? म्हणून मी सांगितलं हे आंदोलनाचे प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत. एक आंदोलनजीवी आहे आणि एक वास्तविक आंदोलन करणारे. मग ते वास्तविक आंदोलन करतात, त्यांची एवढी जाहिरातबाजी होत नाही. बरेच जणांनी मृत्यूसुद्धा पावले ते आंदोलन करताना, उपोषण करताना. त्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांनी मृत्यूला कवटाळलेलं आहे. तुम्ही जाऊन सर्च करा, हे वास्तविक आंदोलन होतं, ते खरं आंदोलन होतं, तो देखावा नव्हता. आणि त्यांनी आपल्या मृत्यूला कवटाळलेलं आहे, आपले प्राण गमावलेले आहेत. जाऊन जरा सर्च करा, मी याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवेन. बघा, ते मोहनदास करमचंद गांधी यांचे आंदोलनं जाऊन बघा, त्यांचे उद्दिष्ट बघा, उद्देश बघा. काँग्रेस हा पक्ष कोणी स्थापन केला, त्यांचा इतिहास बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मोहनदास करमचंद गांधी ही व्यक्ती कोण होती. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे आंदोलनं. आणि आता बरेच जण म्हणतात विद्यार्थ्यांना मारलं, युवकांना मारलं. तुम्ही जर रस्त्यावर उतरलायत आणि तुम्ही कायदा हातात घेतलाय, ती व्यवस्था हातात घेतली आहे, तर काय केलं जाईल मला सांगा? तुम्ही गुन्हेगार बनलाय तिथे. जर तुम्ही कायदा हातात घेताय, संविधानाला तुम्ही तोडवताय, जे संविधान तुम्ही रोज दाखवताय हातात घेऊन, ते राहुल गांधी कोरं संविधान दाखवतायत, मिरवतायत. मग हे जे संविधान दाखवतायत त्यांनी जर त्या संविधानाची हत्या केली, म्हणजे त्याला काय म्हणावं, त्याला काय सांगावं? मग त्या विद्यार्थ्याला किंवा त्या युवकाची काय करावी? पूजा करावी का? त्याला आरतीने ओवाळावं का? मग तिथे जर दांडा आणखीन काय चाललं असेल पोलिसांच्या मार्फत, तर ते अयोग्य आहे का, चुकी आहे का? तो तिथे गुन्हेगार आहे. कारण तुम्हाला शांततेने आंदोलन करण्याची मुभा दिली होती. शांततेने आपले विचार मांडा, हुरदंड करू नका.
ड्रामेबाजी करू नका, खोटं नेरेटिव्ह पसरू नका, खोटेपणा करू नका, दगडफेक चिखलफेक करू नका. म्हणजे तुम्ही तिथे एक ट्रक घेऊन आले होते ते दगडांचा, हे तुम्ही विचार करा. म्हणजे पूर्वनियोजित हे आंदोलन होतं, आंदोलनाचा एक प्रयत्न होता पूर्वनियोजित. म्हणजे तुम्हाला फक्त अराजकता माजवायची होती, ह्याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. मुद्दा राहिला बाजूला, नीट परीक्षा राहिली बाजूला. त्या नीट परीक्षेचा परत ती परीक्षा घेतली सुद्धा गेली, त्या परीक्षेचा रिझल्ट सुद्धा लागला. त्या परीक्षेत पास झालेले उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आपापले ॲडमिशन घ्यायला त्या त्या कॉलेजमध्ये गेले सुद्धा, म्हणजे ती प्रक्रिया सुरू सुद्धा झाली. मित्रांनो, ह्यांना धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का हवा आहे? कारण धर्मेंद्र प्रधान हा फक्त नीटचा एक मुद्द्यावरती त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्याचा हा एक विषय नव्हता. जर धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांनी जो काय आमूलाग्र बदल आणला शिक्षणामध्ये आणि जे काय इतिहास परिवर्तन आणलं, म्हणजे इतिहास, वास्तविक इतिहास समोर आणला, वास्तविक इतिहास तुम्हाला अभ्यासासाठी आणला. म्हणजे आज तग्यात जे शिक्षण दिलं जात होतं ते शिक्षण फक्त गुलामगिरीचं होतं, खोट्या गोष्टीचं होतं, फेक नरेटिव्हचं होतं. मग ते शिक्षण व्यवस्था, शैक्षणिक तो सिलेबस जर बदलण्यात आला आहे तरी कोणाला त्रास होणार आहे? वामपंथींना, म्हणजे चीनला. कारण त्यांचे हे चट्टेबट्टे आहेत, त्यांचेच हे चट्टेबट्टे आहेत. म्हणून हे आंदोलन सुरू असताना हे आंदोलनजीवी चीनच्या त्या ह्याच्यावरती गेले होते, काय म्हणतात त्याला, राजदूत तिथे जे बसतात, विदेशी राजदूत जिथे बसतात, एम्बेसीमध्ये ते गेले होते. त्यांचं काय काम होतं, काय कारण होतं त्या आंदोलकांचं त्या चीनच्या एम्बेसीमध्ये जाण्याचं? त्याच्यातूनच स्पष्ट होते. दुसरी गोष्ट, अमेरिकेनं एक पत्रक जाहीर केलं अगोदरच 17 तारखेला. हे जे आंदोलन कसं घडणार आहे, कुठे घडणार आहे, कशा स्वरूपाचं असणार आहे, त्याच्यात कोण कोण उतरणार आहेत, म्हणजे अगोदरच यांना स्वप्न पडलं का? एवढी यांची इंटेलिजंट आहेत का यांच्याकडे? मग जर एजन्सी, त्यांची इंटेलिजन्स एजन्सी जी आहे त्यांनी जी काय खबर काढली, याचा अर्थ हे अगोदर शिजलेलं होतं ना. जर खबर त्यांना अगोदर मिळाली आहे, खबर अगोदर मिळाली म्हणजे हे अगोदरच शिजलेलं आहे ना. हे षडयंत्र अगोदरच तयार झालेलं आहे, याचा अर्थ काय आहे? आणि अमेरिका जशी बोलते तसं त्या देशांमध्ये ते घडत होतं. म्हणजे बांगलादेशमध्ये घडलं, नेपाळमध्ये घडलं, श्रीलंकेमध्ये घडलं, पाकिस्तानमध्ये घडलं, अफगाणिस्तानमध्ये घडलं, अनेक देशांमध्ये घडते. जसं अमेरिका सांगते तसं, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. याचा अर्थ काय? ह्याच्या मागे कोणाचा हात आहे? तर अमेरिकेचा आहे, ह्या डीप स्टेटचा हात आहे, या युरोपियन देशांचा हात आहे. हे अगदी स्पष्ट झालं. तुम्ही म्हणाल मग नरेंद्र मोदीजी हे आंदोलन चिरडून का टाकत नाही, यांची तोंड का बंद करत नाही, यांना त्यांची जागा का दाखवत नाही, यांना कारागृहात का टाकत नाही? मित्रांनो, तसं जर केलं ना तर जे नरेंद्र मोदीजींवरती विश्वास ठेवतात ना ते सुद्धा म्हणायला लागतील नरेंद्र मोदीजी कोण आहेत? हुकुमशाह आहेत म्हणून. कारण आपली जी बुद्धी आहे ना, भारतीयांची बुद्धी, ती थोडीशी अल्पबुद्धी आहे. त्याचमुळे आपल्या देशावरती विदेशी आक्रांतांनी आक्रमणं करून ते आलेल्या व्यापारी म्हणून येऊन त्यांनी 1800 वर्षे आपल्यावरती राज्य केलं. कारण आपली सद्विवेक बुद्धी आपण घाण ठेवतो. म्हणून नरेंद्र मोदीजींनी जे काही उपाययोजना पश्चिम बंगालमध्ये केल्या, ज्या प्रकारे ती रणनीती आखली आणि पश्चिम बंगाल जिंकला, त्याचप्रमाणे ह्याही आंदोलनाला ते काय करत आहेत? हाताळत आहेत. कारण का? पश्चिम बंगालमध्ये तो भूतो ना भविष्यतो विजय का झाला? तर पश्चिम बंगालच्या जनतेला लक्षात आणून दिलं की इथे वास्तविक काय घडते, इथे अराजकता का आहे. आणि हे अराजकता तुम्हाला जर उलटवून टाकायची असेल तर ह्या देशाचा राजा कोण आहे? तो नागरिक आहे. नागरिकांनी सुज्ञपणे सद्विवेक बुद्धीने निर्णय घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, ह्यासाठीच यांचा बुरखेपाट उतरवले जात आहेत, त्यांचे मुखवटे उतरवले जात आहेत. हे वास्तव तुमच्या समोर येते. हे जे काय आता झुरळं बाहेर पडली फटीफटीतून, गटारातून, नाल्यातून, ही जी बाहेर पडली आता, दाखवलं ना ते अरविंद केजरीवालनी दाखवलं. ती आपला समाजवादी पार्टीची ती याची अखिलेश यादवची पत्नी डिंपल, ती सुद्धा तिथे आली. अनेक जण, अरुंधती रॉय आली जी विरोध करत होती.
काश्मीर भारताचा अविभाज्य भाग नाही म्हणून उद्धव ठाकरे गेलेत आणि मी सुद्धा कॉक्रोच आहे म्हणून त्यांनी संबोधन करून घेतलं. म्हणजे वाघाचे हे कॉक्रोच झालेत. म्हणजे त्यांनी आपलं वास्तविक स्वरूप जगासमोर मांडलं. कॉक्रोच, झुरळ. त्यांच्या पुत्रांनी सुद्धा मी सुद्धा कॉक्रोच, मी सुद्धा झुरळ आहे. कारण शेवटी वाघाच्या पोटी हे झुरळ आलेत असंच म्हणावं लागेल. कारण आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वाघ होते आणि त्यांच्या डरकाळीमुळे सरकार असो, त्यांचे विरोधक असो, पत्रकार असो, कोणी असो, ते चड्डीत सुसू करायचे, धसका घ्यायचे. असे ते बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे पुत्र आणि त्यांचे नातू झुरळ झालेत. हास्यास्पद आहे की नाही मित्रांनो? लक्षात आलं का? झुरळ कुठकुठल्या फटीतून, त्या गटारातून, त्या नाल्यातून बाहेर आलेत हे तुम्हाला लक्षात यावं. जो सुज्ञ नागरिक आहे, जो हा राष्ट्रभक्त आहे, देशभक्त आहे, जो राष्ट्राचं, समाजाचं हित बघणारा जो नागरिक आहे, ती जनता आहे, त्यांनाही लक्षात यावं. जे पश्चिम बंगालमध्ये लक्षात आणून दिलं आणि तो पश्चिम बंगाल भूतो ना भविष्यतो त्याच्यात विजय मिळवला, तशीच एक गोष्ट ही आता पूर्ण भारतामध्ये लक्षात आणून दिली जाते. यांचे मुखवटे उतरले जात आहेत, वास्तविक स्वरूप यांचं समोर आणलं जाते, म्हणून यांच्यावरती आता कारवाई केली जात नाही. आणि दुसरी गोष्ट, कारवाई केल्यानंतर परत आत्म जाणार, परत ते बाहेर पडणार, परत त्यांना सोडवून द्यावं लागणार. म्हणजे शिक्षा अपुरी राहिली. ते सोनम वांगचुकची धरपकड झाली होती, त्याच्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. त्यांच्या ज्या पळवाटा आहेत ना, ह्या बंद करायच्या. आणि हा पळवाटा बंद करण्यासाठी कायदे आणणे, नवीन कायदे अंमलात आणणे आणि त्याचा अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. म्हणून आता ह्या सत्रामध्ये, त्या संसदीय सत्रामध्ये आता जे काय कायदे, विधेयक आणणार आहे मोदी सरकार, त्याच्यानंतर यांच्या कशा काय मुसक्या आवळायच्या, मग ते विदेशी कॉक्रोच असो की देशी कॉक्रोच असो, मग तो कोणी असो, कुठल्याही स्तरातील तो कॉक्रोच असो, मग तो फटीतला असो, गटारातला असो, नाल्यातला असो किंवा उकिरड्यावरचा असो, कुठल्याही प्रकारचा असो, त्याच्यावरती उपाययोजना केल्या जाणार, आखल्या जाणार. त्यासाठी नवीन कायद्यांमध्ये बदल, लक्षात आलं का? कायद्यांमध्ये संशोधन करून त्या गोष्टी अंमलात आणून त्या इम्प्लिमेंट करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी सरकार थोडंसं संयम घेते आणि श्रद्धा ठेवली आणि सबर ठेवली. श्रद्धा कोणावरती आहे? तर ह्या जनतेवरती. श्रद्धा कोणावरती आहे? तर युवकांवरती, विद्यार्थ्यांवरती. जेनजी जो वास्तविक आहे, जो वास्तविक युवक आहे, जो देशाचं भलं आणि देशाची उन्नती होऊ इच्छितोय त्यांच्या मनात, असा तो विद्यार्थी, तो युवक, त्यांच्यावरती त्यांचा विश्वास आहे, नागरिकांचा विश्वास आहे. मग हे जे काय एक 5-10% झुरळ बाहेर आलेत, त्याच्यामुळे घाबरण्याची काही आवश्यकता नाही. या सप्टेंबरच्या महिन्यामध्ये त्याचा निकाल लागेल. सप्टेंबर महिना संपता म्हणजे पहिल्या 15 आठवड्यात हा विषय मार्गी लागलेला असेल. त्यावर तुमच्या लक्षात येईल. याच्या पुढे कुठलाही झुरळ त्या फटीतून बाहेर पडणार नाही. कुठल्या गटारातून, कुठल्या नाल्यातून, कुठल्या उकिरड्यातून तो स्वच्छ आपल्या घरात, किचनमध्ये प्रवेश करणार नाही. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहील. लक्षात आलं का? नाही तर आरोग्य बिघडेल. खाद्यपदार्थावरती तो झुरळ गेला तर, गटारातला, नाल्यातला, त्या उकिरड्यावरचा, मग त्या उपाययोजना करणं आवश्यक आहे. त्यांचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे. आणि तो कसा? समूळ. आणि त्यासाठी वेट अँड वॉच, थांबा आणि पहा, श्रद्धा आणि सबर, हेच ते वास्तव आहे. लक्षात आलं का? तुम्हाला काय वाटते मित्रांनो? मी जे काही विचार मांडतोय, माझं मतं मांडतोय, ते तुम्हाला पटते आहेत का? तुमचे काय विचार असतील? तुम्ही आंदोलनाकडे कसं बघताय? कोणत्या नजरेने बघताय? समर्थन करताय की विरोध करताय? हे जरा कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि समर्थन करताय तर का करताय, आणि विरोध करताय तर का करताय, त्याचंही उत्तर द्या. उगाचच शिव्यागाळ करू नका. अपशब्दांचा वापर करून आपली लायकी दाखवू नका. एवढंच माझं म्हणणं आहे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझा विचार पटत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.